रिटायर व्हायचंय मला, उद्धव ठाकरेंचं ऐन मतदानाआधी लक्षवेधी वक्तव्य. जिल्हा परिषद निवडणुकांना मुदतवाढ 15 फेब्रुवारी ही दिली मुदतवाढ. ठाकरेंच्या हल्ल्याला महायुतीचं उत्तर, शिवाजी पार्कात संध्याकाळी सभेची उत्सुकता. ठाण्यातल्या सभेसाठीची तयारी शेवटच्या टप्प्यात, ठाकरेंची शेवटची सभा ठाण्यात. महापालिकेचे निकाल दमादमानं लागणार, मतमोजणीची पद्धत निवडणूक निर्णय अधिकारी ठरवणार. लाडक्या बहिणीला सन्मान निधीचे वाटप निवडणूक काळात, निवडणूक आयोगाची मुख्य सचिवांना विचारणा. शिंदे आणि नाईक यांच्यात टोकाचा वाद, एकनाथ शिंदेंप्रमाणे मी औषधावर जगत नाही, श्रीकांत शिंदे यांच्या आरोपाला गणेश नाईकांचं उत्तर. मतदानातून लुटारूंना धडा शिकवा, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. उद्योगपतींच्या संघर्षातले ठाकरे खेळाडू, आशिष शेलारांनी नेमका टोला हाणला. राज ठाकरे आणि अदानी संबंध पुन्हा उघडकीस, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी दिले पुरावे. मनपा प्रचार शेवटच्या टप्प्यात, अखेरच्या दिवसात चौक सभा आणि नाक्यानाक्यावर प्रचार. अबू आझमी आणि रईस शेख यांच्यात वाद, आमच्या रक्तात गद्दारी नाही, आझमी यांचा रईस शेखांना टोला. ओवेसी यांनी शिंदे पवारांची साथ सोडली, बीडच्या राजकारणात नवी घडामोड. पुण्यामध्ये महापौर आमचाच, सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास. अभिनेत्यांकडून नेत्यांच्या मुलाखतीचा सिलसिला सुरूच, नितीन गडकरींच्या प्रकट मुलाखतीकडे सगळ्यांचं लक्ष. नांदगाव कृषी उत्पन्न उपबाजार समिती व्यापाऱ्याचा मनमानी कारभार, कांद्याचा लिलाव होऊन भाव ठरल्यानंतर कांदा पीक घेण्यास नकार, शंभो ट्रेडिंग कंपनीच्या व्यापाऱ्याचा मनमानी कारभार उघडकीस.